नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयुष्यमान कार्ड घरी बसल्या ऑनलाईन कसे काढावे याची ए टू झेड माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ही प्रोसेस तुम्ही आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. मित्रांनो, आयुष्यमान कार्डचा फायदा तुम्हाला दवाखान्यामध्ये 5 लाखापर्यंत या ठिकाणी मोफत उपचारासाठी उपयोगात पडणार आहे. त्यावेळी तुम्हाला हे कार्ड काढणे आवश्यक आहे. जर का तुम्ही हे कार्ड काढलं असेल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेचा लाभ 5 लाखापर्यंत तुम्ही मोफत उपचार कुठल्याही दवाखान्यामध्ये प्रायव्हेट असो किंवा सरकारी, तुम्ही कुठल्याही दवाखान्यामध्ये या योजनेचा 5 लाखापर्यंत मोफत उपचार करू शकता. सो मित्रांनो, तुम्हाला ही आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी तुम्हाला या साईडवर यायचं आहे. beneficiary.nha.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला अशा प्रकारे तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन होणार आहे. याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये आहे, तिथून जाऊन तुम्ही क्लिक करा, डायरेक्ट तुम्ही या साईडवर यायचं आहे. तर तुम्हाला या साईडवर आल्यावर या ठिकाणी पाहत आहे की तुम्ही लॉग इन यॅस अशा प्रकारे या ठिकाणी एक ऑप्शन दिलेलं आहे लॉग इन यॅसचं. या ठिकाणी 2 ऑप्शन दिलेले आहेत लॉग इन करण्यासाठी. या ठिकाणी 2 ऑप्शन दिलेले आहेत, एक आहे बेनिफिशियरी आणि दुसरं आहे ऑपरेटर. तर तुम्हाला बेनिफिशियरी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बेनिफिशियरी ऑप्शनला क्लिक केलं, या ठिकाणी जो कॅप्चर तुम्ही पाहता हा कॅप्चर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जो तुमच्याकडे एक मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून व्हेरीफाय या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येणार आहे, तो OTP या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे. मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मोबाईल नंबर टाकला असून आता व्हेरीफाय या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलवर एक OTP येणार आहे, तो OTP या ठिकाणी सबमिट करायचा आहे. मी या ठिकाणी व्हेरीफाय केल्यावर मोबाईलवर OTP आलेला असून आणि या ठिकाणी OTP टाकलेला असून त्यानंतर पुन्हा तुम्हाला या ठिकाणी कॅप्चर टाकून लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सो मित्रांनो, लॉग इन या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे आता आपण आपल्या पोर्टलमध्ये लॉग इन झालेला आहोत. आता या ठिकाणी पाहता की तुम्ही आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अशा प्रकारे या ठिकाणी एक तुम्हाला तुमच्यासमोर हेडिंग दिसत आहे. तर या ठिकाणी समोरली प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला स्कीम या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. स्कीम या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्यासमोर 2, 3, 4 ऑप्शन या ठिकाणी तयार होतील. तुम्हाला पहिल्याच ऑप्शनला किंवा 2 नंबरच्या ऑप्शनला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. PMJAY या ऑप्शनला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर मित्रांनो, जर का तुमच्या मोबाईलची स्क्रीन ही कॅम्प्युटरसारखी दिसावी किंवा अशा प्रकारे दिसावी असेल तर तुम्हाला मोबाईलच्या आपल्या ब्राउझरला या ठिकाणी पाहता की तुम्ही 3 डॉट दिलेले आहेत, तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि खाली स्क्रोल डाऊन केल्यावर या ठिकाणी पाहता की तुम्ही एक डेस्कटॉप साईटचं ऑप्शन दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. आपल्या मोबाईलची स्क्रीन ही कॅम्प्युटरसारखी दिसण्यासाठी माझी ऑलरेडी झालेली आहे, त्यामुळे मी आता या ठिकाणी करणार नाही. त्यानंतर तुम्हाला स्टेटमध्ये सिलेक्ट करायचं आहे. स्टेट या ऑप्शनला क्लिक केलं तुम्हाला महाराष्ट्र स्टेट हे निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्कीम या ऑप्शनला क्लिक केल्यावर यामध्ये 4-5 स्कीम तुम्हाला दिसणार आहेत. या ठिकाणी एकदम सर्वात खालचं जे पाहता तुम्ही स्कीम PMJAY या स्कीमला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी क्लिक केला तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी चूज करायचा आहे. ज्या तुम्ही जिल्ह्यामध्ये राहता किंवा तुमच्या आधार कार्डवर जो जिल्हा असेल तोच फक्त या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. अदर तुम्ही जिल्हा सिलेक्ट करायचा नाही. त्यानंतर या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट केल्यावर तुम्हाला सर्च बाय म्हणजे या ठिकाणी तुम्ही क्लिक केला. सर्च बायमध्ये तुम्हाला एक फॅमिली ID, त्यानंतर आधार कार्ड नंबर, त्यानंतर PMJAY ID या प्रकारे 3
ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतील. तुम्ही एकदम साधा आणि सिंपल म्हणजे आधार कार्ड हे ऑप्शन तुम्हाला चूज करायचं आहे आपले बेनिफिशरी कार्ड काढण्यासाठी. या ठिकाणी आधार कार्ड नंबर आधार कार्डला ऑप्शनला चूज केल्यावर या ठिकाणी तुम्हाला ऑटोमॅटिकली आधार कार्ड टाकायची ऑप्शन तयार होणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला कॅप्चर टाकायचा आहे आणि कॅप्चर टाकून तुम्हाला सर्च या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकलेला असून आधार कार्ड नंबर तुम्ही या ठिकाणी डोळ्याला क्लिक करून पाहू शकता बरोबर आहे का तर. त्यानंतर अशा प्रकारे पूर्ण प्रोसेस केल्यावर सर्वप्रथम तुम्हाला स्कीम या ऑप्शनला क्लिक करून पाहिजे ती स्कीम निवडायची आहे 2 नंबरची. त्यानंतर तुम्हाला स्टेट निवडायचं आहे महाराष्ट्र. त्यानंतर तुम्हाला सब स्कीममध्ये तुम्ही कोण्या स्कीममध्ये अप्लाय करता ते स्कीम एकदम शेवटलं जे ऑप्शन ते निवडायचं आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा कोणता आहे तो निवडायचा आहे. त्यानंतर सर्च बाय या ठिकाणी आधार कार्डचं ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकून आणि कॅप्चर टाकून तुम्हाला सर्च या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, सर्च या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी नवीन पेज किंवा समोरचे जे बेनिफिशरी असेल ते या ठिकाणी ऑटोमॅटिक शो होणार आहेत. आता या ठिकाणी तुमच्या घरामध्ये जेवढेही मेंबर असतील ते या ठिकाणी शो होणार आहे आणि ज्यांचे कार्ड काढलेले असेल त्यांच्या नावासमोर ॲप्रोल त्याचप्रमाणे व्हेरीफाईड अशा प्रकारे या ठिकाणी ऑप्शन दिसतील आणि ज्यांचे कार्ड काढायचं राहिलेलं असेल त्यांच्या नावासमोर पेंडिंग त्यानंतर नॉट जनरेटेड अशा प्रकारे ऑप्शन दिसतील. या ठिकाणी मित्रांनो, मी 2 कार्ड काढलेले असून त्यामुळे या ठिकाणी व्हेरीफाईड आणि ॲप्रोलचे असे 2 स्टेटसमध्ये ऑप्शन दिसत आहेत. परंतु या ठिकाणी एक कार्ड काढायचे आहे त्यामुळे नॉट जनरेटेडचं ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे. मित्रांनो, तुम्हाला कार्ड काढण्यासाठी एकदम शेवटला जो ऑप्शन आहे ॲक्शन या ऑप्शनमध्ये तुम्हाला एकदम खालच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि जर का तुम्ही कार्ड काढलं असेल तर तुम्ही या ठिकाणी डाउनलोडचं ऑप्शन पाहत आहे तुम्ही अंडर एरोचं ऑप्शन पाहत आहे. या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डाउनलोडसुद्धा करू शकता. तुम्हाला कार्ड काढण्यासाठी या ऑप्शनला क्लिक करून तुमच्या मोबाईलवर त्याचप्रमाणे तुमच्या आधार कार्डवर OTP येतील ते OTP या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचे आहे. आता या ठिकाणी एक मोठी अशी प्रॉब्लेम आहे की अनडिफाइंडेड यूजर. आता हे अनडिफाइंड यूजर हे कार्ड तुम्हाला या ठिकाणी निघणार नाहीत. तुम्हाला संबंधित सब डिव्हिजन म्हणजे एखाद्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन या ठिकाणी तुम्हाला चौकशी करावी लागेल. कारण की हे कार्ड जनरली त्यांचे बंद पडले असेल किंवा कोणत्या कारणासाठी कार्ड निघू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला संबंधित गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन याची चौकशी करणे आवश्यक आहे. मित्रांनो, जर का अशा केसमध्ये तुमची जर का अनडिफेंडेड कार्ड दाखवत असेल तर तुम्ही या ठिकाणी संबंधित गव्हर्नमेंटमध्ये भेट देऊन ते कार्ड काढू शकता. तर समोरची प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला किंवा डाउनलोड करण्यासाठी या डाउनलोड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर नवीन कार्ड काढण्यासाठी सुद्धा अशीच प्रोसेस आहे. तर ॲक्शन या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी ऑप्शन तयार होते. त्यानंतर तुम्हाला पुन्हा व्हेरीफाय या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी व्हेरीफाय ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आय ॲग्री ऑप्शनला क्लिक केल्यावर अलाऊ या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुमच्यासमोर 2 OTP गेलेले असेल. एक आधार बेस OTP गेलेला असेल. त्यानंतर तुम्ही जो लॉग इन करताना मोबाईल नंबर यूज केला एक त्याच्यावर OTP गेलेला असेल. ते दोन्ही OTP या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचे आहे. मित्रांनो, दोन्ही OTP या ठिकाणी सबमिट केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी काही लोडिंग होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डाउनलोडिंगचे ऑप्शन दिसणार आहे. या ठिकाणी एक ध्यानात ठेवायचं म्हणजे तुमच्या आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे तेव्हाच ही प्रोसेस होणार आहे. अन्यथा ही प्रोसेस होणार नाही कारण की एक या ठिकाणी आधार OTP येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे आधार कार्ड व्हेरीफाय झाल्यावर दोन्ही OTP व्हेरीफाय झाल्यावर ऑथेंटिकेशन या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर ज्याही कॅन्डिडेटचं तुम्हाला आयुष्यमान कार्ड काढायचं आहे त्यांना या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर या चेकबॉक्सला तुम्हाला क्लिक करायचं आहे. या चेकबॉक्सला क्लिक केल्यावर तुम्ही डाउनलोड कार्ड
करू शकता. आणि जर का तुम्हाला डाउनलोड कार्डचं ऑप्शन आलं नसेल तर तुम्ही नवीन प्रोसेस करायसाठी तुम्हाला लाईव्ह फोटो वगैरे घ्यायचा आहे. लाईव्ह फोटो घेतल्यावर तुम्हाला ही प्रोसेस तुम्हाला लगेच करायची आहे डाउनलोडिंगची. सो मित्रांनो, अशा प्रकारे हे आयुष्यमान कार्ड काढण्याची प्रोसेस आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा क्लिक केल्यावर पुन्हा तुम्हाला खाली इकडे यायचं आहे आणि जेही कार्डला आपण सिलेक्ट केलं त्या ठिकाणी ते नाव शो होणार आहे आणि पुन्हा तुम्हाला OTP या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आधार OTP या ठिकाणी डाउनलोड करण्यासाठी बरेच काही ऑप्शन दिलेले आहेत. आधार OTP, फिंगरप्रिंट, त्यानंतर IRS स्कॅन, त्यानंतर फेस स्कॅन, असे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. परंतु या ठिकाणी आपण आधार OTPच्या सहाय्याने हे कार्ड डाउनलोड करूया किंवा नवीन कार्ड काढूया. या ठिकाणी आधार OTPला पुन्हा तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पुन्हा व्हेरीफाय ऑप्शनला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय ऑप्शनला क्लिक केल्यावर पुन्हा सेम प्रोसेस मगासारखीच OTPची आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करून अलाउ या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. पुन्हा तुमच्या मोबाईलवर 2 OTP येतील. एक आधार OTP येणार आहे आणि एक साधा OTP येणार आहे. या ठिकाणी पाहता की तुम्ही एक आधार OTP केलेला आहे आणि एक जो तुम्ही मोबाईल नंबर वापरला लॉग इन करताना एक त्याच्यावर OTP केलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला दोन्ही OTP मगासारखेच या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. मित्रांनो, दोन्ही OTP टाकल्यावर पुन्हा पेज लोडिंग होणार आहे आणि जर का आयुष्यमान कार्ड यामध्ये काही अडचण असेल तर डाउनलोडिंगचे ऑप्शन या ठिकाणी तयार होणार आहे. या ठिकाणी पाहता की मी दोन्ही OTP व्हेरीफाय केल्यावर आता या ठिकाणी एक डाउनलोडिंगचे ऑप्शन आलेले आहे. डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला डाउनलोडिंग या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा ओके या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, ओके ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमचे आयुष्यमान कार्ड या ठिकाणी ॲटोमॅटिकली डाउनलोड होणार आहे. त्याची प्रिंट आऊट काढून ठेवायची आहे, त्याला लॅमिनेशन करून ठेवायचं आहे, कारण की समोर त्याला भविष्यामध्ये भरपूर काम आहे. कारण की 5 लाखापर्यंत या ठिकाणी तुमचा विमा किंवा तुम्हाला दवाखान्यामध्ये सुविधा उपलब्ध करून देण्याचे आयुष्यमान कार्ड आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण आयुष्यमान कार्डची पूर्ण प्रोसेस पाहिली असून जर का व्हिडिओमध्ये काही समज नसेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य या ठिकाणी देण्यात येणार आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे हे आयुष्यमान कार्ड आपण आज डाउनलोड केलेले असून जर का व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.